नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सीड बॉल कसा तयार करायचा। सीड बॉल तयार करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला लागते ती म्हणजे माती ही आपल्या गावामध्ये, आपल्या शहरामध्ये, आपल्या अंगणामध्ये कुठेही अवेलेबल असलेली माती सीड बॉल तयार करण्यासाठी चालेल। नंतर आपल्याला पाहिजे एक नॉन परफोरेटेड प्लेट, ज्याच्यातनं पाणी बाहेर निघणार नाही असं कुठलंही कंटेनर। नंतर आपल्याला पाहिजे एक कैची, ज्या झाडांसाठी आपल्याला सीड बॉल तयार करायचे आहेत ते सीड्स आपल्याला इथे पाहिजे। इथे आम्ही ह्या गुलमोहर, सप्तपर्णी, चिंच, बदाम आणि बाबूळ यांचे सीड्स ऑलरेडी घेतलेल्या आहेत। हे कोकोपीट म्हणून एक प्रोडक्ट आहे जे मार्केटमध्ये साधारण 150 रुपये पर केजीला भेटतं। जर तुमच्या गावामध्ये किंवा तुमच्या परिसरामध्ये हे भेटत नसेल तर चिंता करायची गरज नाहीये। कुठल्याही मंदिरात जाऊन तुम्ही नारळाच्या शेंड्या तशाच फुकट घेऊन येऊ शकता। या नारळाच्या शेंड्या व्यवस्थित कट केल्या आणि त्या सॉइलमध्ये जर ऍड केल्या तर आपल्याला या सॉइलचं बॉन्डिंग जास्त टिकाऊ आणि मजबूत करण्यास मदत होते। तर आपण प्रोसिजर सुरुवात करायची। आता सुरुवात करतोय सीड बॉल कसा तयार करायचा। कुठलीही माती तुम्ही जी आयडेंटिफाय केलेली आहे ती माती घ्या। त्या मातीला तुमच्या नॉन परफोरेटेड प्लेटमध्ये किंवा कंटेनरमध्ये ठेवा। तुमच्या घरी टोपलं असेल, ताट असेल किंवा काहीच नसेल तर एक साधारण 2 फीट बाय 2 फीटचं प्लास्टिक शीट जरी घेतलं तरी चालेल। त्याच्यामध्ये असं थोडंसं पाणी टाकण्यासाठी प्रोव्हिजन करून घ्या। जेवढी काही सॉइल असेल त्याच्यामध्ये साधारण 5 ते 6% पाणी सुरुवातीला ऍड करा। पाणी टाकत असताना बाहेरून आतमध्ये या, जेणेकरून कमी जास्त झालं तर आपल्याला ते ऍडजस्ट नंतर करता येतं। पाणी टाकल्यानंतर थरोली याला मिक्स करा। नंतर जे आपण कोकोपीट आणलेलं आहे त्याला व्यवस्थित क्रश करून मातीमध्ये ऍड करा। कोकोपीट आपल्याला सॉइल व्यवस्थित बॉन्ड करण्यासाठी मदत करतं, जेणेकरून आपल्याला सीड बॉल ज्या लोकेशनवरती फेकायचा आहे तिथे पोहोचेपर्यंत तो फुटणार नाही। ही माती व्यवस्थित शांततेत काळजीपूर्वक मिक्स करा। मिक्स अशी करा की ते कोकोपीट आणि पाणी पूर्ण सॉइलमध्ये मिक्स झालं पाहिजे। जास्त पाणी आपला सीड बॉल ब्रेक करू शकतं किंवा त्याला क्रॅक जाऊ शकतात आणि जास्त पाणी असल्यामुळं आपण टाकलेल्या सीड्सला अंकुर पण फुटू शकतात। त्याच्यामुळं आपल्याला याच्यामध्ये जो मॉइश्चर कंटेंट किंवा पाणी ऍड करायचं आहे ते खूप जास्त पण नको आणि खूप कमी पण नको। जास्त कमी असलं तरी सीड बॉलला क्रॅक जातात, खूप जास्त असलं तरी सीड बॉलला क्रॅक जातात। हे बघा, आता आमचा हा सॉइल सॅम्पल रेडी झालेला आहे जो आपण सीड बॉल तयार करण्यासाठी यूज करणार आहोत। आता सीड बॉल तयार करण्यासाठी आपल्याकडे हे 2 स्टँडर्ड साचे आहेत। तुम्हाला हा साचा कुठलाही आपल्या भांड्यांच्या दुकानामध्ये किंवा जनरल स्टोअरमध्ये भेटू शकेल। हा साचा घेऊन हा एक हाफ पोर्शन इथे भरा। याच्यामध्ये सीड टाका, 1 किंवा 2 सीड टाका। राहिलेला हाफ पोर्शन या साईडला भरा। हे क्लोज करा। एक्सेस माती जी असेल ती बाहेर निघून जाईल। त्याला व्यवस्थित क्लीनअप करा। साचा परत ओपन केला, याला थोडंसं वरून हे करायला लागतं। हा तुमचा सीड बॉल तयार झाला। या सीड बॉलमध्ये आणखी थोडंसं हाताने जर प्रेस केलं तर जे इंटरनल बॉन्डिंग आहे ते आणखी चांगलं होतं। आता साच्यामधून सीड बॉल जेव्हा तयार करतो तर याच्यामध्ये वेळ जास्त लागतो। याला दुसरा पर्याय म्हणून आपण आपला जो हात आहे त्या हातामध्ये आपण प्रिपेअर केलेली माती घ्यायची, त्याच्यामध्ये सीड बॉल टाकायचे 1-2 तुम्हाला पाहिजे तेवढे। कारण 2 पेक्षा जास्त जर तुम्ही सीड्स याच्यात टाकल्यात तर जेव्हा याला अंकुर फुटतात तर अंकुर फुटल्यानंतर त्याला ग्रो व्हायला जागा उरत नाही
आणि अल्टिमेटली एक प्लांट सोडून बाकीचे सगळे प्लांट्स मरू शकतात. त्याच्यामुळं 1 किंवा 2च सीड याच्यामध्ये टाका. नंतर सीड टाकल्यानंतर याला परत आपण जसं लाडू बांधतो, लाडू बांधण्याच्या पद्धतीनुसार याला जेंटली प्रेस करा. जेंटली प्रेस करत राहा जोपर्यंत तुम्हाला लाडूच्या आकाराचा गोल शेप भेटत नाही. एक्झॅक्टली गोल भेटला तरी नाही भेटला तरी काही चिंता करायची गरज नाही आहे. आणि हा तुमचा फायनल प्रोडक्ट तयार होतो. याला वाळण्यासाठी अजिबात सूर्यप्रकाशाची गरज नाही आहे. हे वाळवण्यासाठी तुम्हाला रूम टेम्परेचरचीच गरज आहे. शक्य असेल तर रूम टेम्परेचरमध्येच याची वाळवणूक करा आणि जेणेकरून त्याच्यामध्ये जो मॉइश्चर इन्व्हॉल्व आहे तो रॅपिडली इव्हॅपोरेट होणार नाही. थँक्यू.